राज्यात जणू काही प्रश्नच आता उरलेले नाहीत, असं राज्यकर्त्यांना वाटते. किंबहुना प्रश्न भरपूर आहेत, पण त्यावर चर्चाच घडवली जाऊ नये, यासाठी जणू ठरवून संघटितपणे, संगनमताने या चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जातोय. राज्यातल्या पेपरफुटीचा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. एकीकडे पुणे, नाशिक, मुंबई या शहरांना अतिवृष्टीने झोडपून काढले, तर त्याच वेळेला नागपूर आणि विदर्भामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच अमरावती आणि विदर्भाचा काही भाग येथे सोयाबीनचं बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर एक वेगळाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. मोशी चाकणच्या दुर्घटनेमध्ये 8 लोक मृत्युमुखी पडले आणि याला जबाबदार असणारा आयुक्त सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी, कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांच्यावर कुठलीही FIR झालेली नाही. पण या प्रश्नांवर तुम्ही चर्चा करू नये म्हणून राज्यकर्त्यांनी काय खेळी केली आहे बघा. ज्या अयोध्येला लोकांनी भरभरून आध्यात्मिक भावनेने, श्रद्धेने दान दिलं होतं, त्या अयोध्येच्या दानपेटीवर डल्ला मारणारे लोक सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत. सत्ताधाऱ्यांना त्यावर प्रश्न विचारले जात आहेत. मात्र सत्ताधारी जाणीवपूर्वक हे प्रश्न विचारले जाऊ नयेत, किंबहुना या प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून एक नवा मुद्दा चघळत आहे. आणि मुद्दा काय आहे तर आमिर खानचं 3रं लग्न. मुळात आमिर खानच्या लग्नात आमिर खानची आधीची पत्नी ही अत्यंत स्वखुशीने सामील झाली. तिचं काहीही ऑब्जेक्शन नाही, तिची हरकतच नाहीये. तरी सुद्धा हरकत वाटते ती राणे राणा आणि तत्सम सगळे फक्त आणि फक्त जात धर्मांवरती चर्चा करणाऱ्या लोकांना. हे सगळे जात धर्मांवरचे लोक जे आहेत ना, ते मोशीच्या दुर्घटनेत जे अत्यंत गरीब घरातली लोक मृत्युमुखी पडली त्यावर मात्र चर्चा करायला अजिबात तयार नाहीत. त्यावर यांना चर्चाच करावीशी वाटत नाही, कारण अशा चर्चा सरकारला अडचणीत आणणाऱ्या आहेत. त्यामुळे या चर्चांपासून डायव्हर्ट होऊन ठरवून जात आणि धर्माच्या अँगलने चर्चा चघळत राहणे, याच्यात सत्ताधाऱ्यांचं भलं आहे, जनतेचं नाही. जनतेनं ठरवायचे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आणि कोणत्या मुद्द्यांवर तुमचं हित आहे.